नमस्कार मित्रांनो, होळीचा सण तर आपण सर्वजण मोठ्या उत्साहात साजरा करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की होळीनंतर 5व्या दिवशी येणारी रंगपंचमी का साजरी केली जाते? लोक या दिवशी एकमेकांवर रंग उधळतात, गुलाल लावतात, नाचतात आणि आनंद साजरा करतात. पण या सणामागे इतिहास, परंपरा आणि एक सुंदर संदेश दडलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रंगपंचमी का साजरी केली जाते, तिचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व सविस्तर जाणून घेणार आहोत. होळीपासून रंगपंचमीपर्यंत फाल्गुन महिन्यात येणारा होळीचा सण भारतात खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीच्या दिवशी होलिका दहन केले जाते. हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. दुसऱ्या दिवशी धुळवड खेळली जाते. लोक एकमेकांवर रंग टाकतात आणि आनंद साजरा करतात. पण होळीचा उत्सव इथेच संपत नाही. त्याच्या 5व्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. आता ही रंगपंचमी का साजरी केली जाते, याचा इतिहास थोडा आपण मागे जाऊन पाहूयात. रंगपंचमीची पौराणिक कथा. पुराणानुसार हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस राजा होता. तो खूप अहंकारी होता आणि स्वतःला देव मानायचा. त्याला सगळ्यांनी त्याचीच पूजा करावी असे वाटत होते. पण त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूचा मोठा भक्त होता. हे पाहून हिरण्यकश्यपू खूप रागावला. त्याने प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. शेवटी त्याने आपल्या बहिणी होलिकाची मदत घेतली. होलिकेला अग्नीत न जळण्याचे वरदान होते. ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली. पण भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून नष्ट झाली. ही घटना म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय होती. रंगपंचमीची सुरुवात या विजयाचा आनंद लोकांनी अनेक दिवस साजरा केला. असे म्हणतात की 5व्या दिवशी लोकांनी रंगांची उधळण करून आनंद व्यक्त केला आणि तेव्हापासून रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. रंग उधळणे म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रेम व्यक्त करणे असे मानले जाते. आता आपण बघूयात रंगांचे महत्त्व. रंगपंचमीमध्ये वापरले जाणारे रंग हे फक्त खेळण्यासाठी नसतात. त्यामागे एक सुंदर अर्थ आहे. प्रत्येक रंगाचा एक अर्थ असतो. लाल रंग प्रेम आणि ऊर्जा, पिवळा रंग आनंद आणि सकारात्मकता, हिरवा रंग निसर्ग आणि समृद्धी, निळा रंग शांतता. म्हणूनच रंगपंचमी म्हणजे जीवनात आनंदाचे रंग भरण्याचा सण आहे. आता आपण बघूयात निसर्गाशी असलेला संबंध. रंगपंचमीचा संबंध वसंत ऋतूशी देखील आहे. या काळात निसर्गामध्ये सर्वत्र रंग दिसतात. फुले उमलतात, झाडांना नवी पालवी फुटते आणि वातावरण सुंदर होते. म्हणूनच लोक निसर्गातील या रंगांचा आनंद साजरा करण्यासाठी रंगपंचमीला रंग उधळतात. आता आपण बघूयात महाराष्ट्रातील रंगपंचमी. महाराष्ट्रात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. विशेषतः पुणे, नाशिक, कोल्हापूर परिसरात हा सण खूप प्रसिद्ध आहे. लोक ढोल ताशांच्या गजरात रस्त्यावर उतरतात आणि एकमेकांवर गुलाल उधळतात. काही ठिकाणी मिरवणुका, भजन कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. आता आपण बघूया रंगपंचमीचा खरा संदेश. रंगपंचमी आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. तो म्हणजे एकता, प्रेम आणि आनंद. या दिवशी लोक जुने वाद विसरतात आणि एकमेकांना रंग लावून मैत्री अधिक घट्ट करतात. म्हणूनच हा सण समाजात प्रेम आणि आनंद पसरवणारा सण आहे. मित्रांनो, रंगपंचमी हा फक्त रंगांचा सण नाही, तर तो आनंद, सकारात्मकता आणि एकतेचा उत्सव आहे. म्हणूनच आपण सर्वांनी हा सण प्रेमाने, सुरक्षितपणे आणि नैसर्गिक रंग वापरून साजरा करावा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सणांच्या माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.